छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमः पार्वती पते भैरवनाथाच्या नावाने। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील विंग या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 29 मार्च रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे। मित्रांनो, भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान आयोजित केलं असून भैरवनाथ केसरी असं या मैदानाचं नाव आहे। बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर यांचं हे गाव असून मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे आणि या मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या। मी संतोष मोकाशी, विंगावचा रहिवासी आणि यात्रा कमिटीचा सचिव आणि खजिनदार म्हणून काम बघतो। दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान किती तारखेला संपन्न होतंय आणि कशा निमित्त मैदान आयोजित केले? 29 तारखेला रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत हे मैदान होणार आहे। विंगावचं ग्रामदैवत आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान संपन्न होत आहे। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? मैदानाची परवानगी पूर्णपणे आपण घेतलेली आहे आणि आजच प्रांत ऑफिसमधून आम्हाला ते पत्र मिळालेलं आहे आणि मैदानाला परवानगी मिळालेली आहे। संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो हो। बरं दादा, आता मैदान यावर्षी कोणत्या ठिकाणी संपन्न होणार आहे, त्या ठिकाणाचं नाव काय आणि मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आले? या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांना मी सांगू इच्छितो की गेली 2-3 पर्व आपण पाहिलं असेल की विंगावचं मैदान हे प्राथमिक शाळेच्या पाठीमागच्या बाजूला वावरामध्ये काळ्या मातीमध्ये असायचं, परंतु विंगचा जर भाग बघितला तर प्रगतशील आहे, औद्योगिक भाग आहे आणि शेतीच्या माध्यमामुळं त्या ठिकाणी बागायती आहेत, त्यामुळे आम्हाला तिथं मैदान उपलब्ध झालं नाही। म्हणून आम्ही गोदरेज कंपनीच्या पुढं आल्यानंतर तळेकर वस्तीवरून कॅनलला जो रस्ता जाण्यासाठी वरती आहे तिथं वाढाव्याचं रान म्हणून आहे, तर मैदान सपाटीकरण वगैरे करून आम्ही चांगल्या पद्धतीने ते घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी तळेकर वस्तीपासून वरती गेल्यानंतर या ठिकाणी मैदान आपण तयार केलेलं आहे। मित्रांनो, बैलगाडी मालकांना मी एक सांगू इच्छितो की हा प्रगत भाग आहे। या ठिकाणी दिवसेंदिवस उद्योग वाढू लागलेले आहेत, त्याचबरोबर बागायती ही बाग आहे आणि इकडे तुकडा पद्धत आहे, इथं भात शेती प्रामुख्याने केली जाते आणि औद्योगिकरणामुळे या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहेत, त्यामुळं या स्थानिक ग्रामस्थांनी ही परंपरा पुढे जोपासली जावी या उद्देशानं त्यांनी मगाशी जे ठिकाण सांगितलं त्याने वाढाव्याचा माळ, त्या ठिकाणी त्यांनी मैदान घेतलेले। ज्या पद्धतीने जागा उपलब्ध झाली त्या पद्धतीने त्यांनी मैदान तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर दादा, ह्यावेळेस जे मैदान संपन्न होणार आहे ते आदत आहे, ओपन आहे का दुसरा आहे? हे मैदान आहे ते पूर्णपणे ओपनचं मैदान आहे। ओपनचं मैदान आहे। मैदानाची बक्षिसाची रचना प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा। विंगावाला एक परंपरा आहे आणि ही परंपरा जोपासण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे आमची जी जुनी जाणती पिढी होती, अगदी 51 रुपयांचं बक्षीस होतं तेव्हापासून आमच्याकडे बैलगाडा भरतात। तर यावर्षी 2026च्या पर्वामध्ये याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस ग्रामस्थांच्या वतीनं 1 लाख रुपयांचं आहे, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 71,000 रुपयांचं आहे, तृतीय क्रमांकाचं बक्षीस 51,000, चतुर्थ क्रमांक 31,000, पंचम क्रमांक 21,000, षष्टम क्रमांक 11,000 आणि 7वा क्रमांक आहे तो 10,000 रुपयांचा आहे। बरं, ह्याच्या व्यतिरिक्त ह्या 1 ते 7 अनुक्रमे बक्षिसांमध्ये इतर काही सन्मानचिन्ह, ट्रॉफी, ढाल वगैरे काय देण्यात येणार आहे? 1 ते 7 यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं आमच्यातले काही पुरस्कृत लोक आहेत त्यांनी 1 ते 7 यासाठी चषक दिलेले आहेत। त्याचबरोबर प्रथम क्रमांकासाठी 2 गदा आहेत आणि तिथून खाली संपूर्ण क्रमांकासाठी प्रत्येकी 1 गदा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। बरं, त्याचबरोबर प्रवेश फी किती असणार आहे? या मैदानाची प्रवेश फी संघटनेच्या नियमानुसार 1,000 रुपये ठेवण्यात आलेली आहे। बरं, त्याचबरोबर त्यानंतरनं जे 1 ते 7 अनुक्रमे बक्षीस झाल्यानंतर क्वार्टर फायनलला काय बक्षीस आहेत का? हा, विशेषतः क्वार्टर फायनलची सुद्धा 7 बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि ग्रामस्थांच्या वतीनं 7ही क्रमांकासाठी प्रत्येकी 2100 रुपयांचं बक्षीस आणि 7ही क्रमांकासाठी प्रत्येकी 1 ढाल या ठिकाणी देण्यात येणार आहे। बरं, त्याचबरोबर या मैदानाची लॉट कधी काढली जाते? या मैदानाचे लॉट 28 तारखेला साधारणतः रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी लॉट काढले जातील। हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य
यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, मी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना सांगू इच्छितो की अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना, त्याचबरोबर खंडाळा तालुका बैलगाडा संघटना आणि शासनाने जे नियम घालून दिलेत त्या पद्धतीने हे संपूर्ण मैदान त्या नियमानुसारच पार पडेल आणि त्याची परवानगी आजच आम्हाला मिळालेली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? मी समस्त विंग ग्रामस्थ, आमचं रामेश्वर तरुण मंडळ या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालक, चालक, सुट्टी मेकर या सर्वांना विनंती करतो की पारंपरिक पद्धतीचं मानाचं भव्य दिव्य आणि पारदर्शक मैदान आमच्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज मयूर तळेकर यांचंही गाव त्यांचंही मैदान आहे आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. मी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना, चालकांना, सुट्टी मेकरांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त बहुसंख्येने भाग घ्यायचा आहे आणि आमच्या मैदानाची खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी शोभा वाढवायची. मैदानाच्या संदर्भामध्ये जर कोणाची काही शंका असेल तर त्यांना काय आव्हान करता? इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण व्हिडिओ पाहतच असाल, या माध्यमातूनही आपण व्हिडिओ पाहाल. जर कुणाला मैदानाविषयी काही शंका असेल तर बॅनरवरती आमचे नंबर दिलेले आहेत, या फोन करा किंवा प्रत्यक्ष मैदानाला भेट द्या. कुठल्याही समज गैरसमजाला बळी न पडता कुणी काही सांगेल आमच्या पद्धतीने आम्ही पुरेपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण विंगाव हे बैलगाडी शर्यतीचं खूप हौशी आणि परंपरेचं गाव आहे. नाद म्हणून नाही तर एक परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही जोपासतोय आणि मैदान हे पारदर्शकच होईल. त्यामुळं कुणाला कसली शंका असेल तर आपण यावं आणि या ठिकाणी मैदानाची पाहणी करून जावं असं मी सर्व बैलगाडी मालकांना, चालकांना या ठिकाणी विनंती करतो. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत विंगावचे सरपंच आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वप्नील तात्या तळेकर आहेत. स्वप्नील भाऊ नमस्ते. नमस्ते. आणि आपलं स्वागत आहे मैदान रिपोर्टर चॅनलमध्ये. दादा, पुन्हा एकदा विंग गावामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय. काय सांगाल, कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे? किती दिवसापासून तुम्ही नवीन फाटी तयार करताय? आज या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आमच्याकडं औद्योगिकरण जास्त झाल्यामुळं आमच्याकडं रानाचे जरा तुटवडा आहे. गेली 2-3 पर्व यांनी सांगितल्याप्रमाणे 2-3 पर्व आम्ही काळ्या मातीत भरवत होतो, पण रानाची तुटवडा असल्यामुळं आम्ही पहिल्यांदाच आता नवीन फाटी तयार केलेली आहे. जवळजवळ 2 आठवडे झाला आम्ही तयारी करतोय. तर 99% जेवढं आम्हाला जमेल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केलेला आहे. ज्यांना कोणाला शंका वाटत असेल किंवा मला प्रत्यक्ष फोन येतात की फाटीला थांबायला जागा नाही किंवा असं अडचणी आहेत, तर आम्ही जेव्हा पद्धतीने आम्ही प्रयत्न केला आहे तुमच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की थांबायला किती जागा आहे किंवा काय, तो आम्ही बोलूच आपण याच्या माध्यमातून. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानाचं जवळजवळ निम्म रान कटनाचं आहे आणि निम्म रान काळ्या मातीचं आहे. ते पण कडक आहे कारण की तो माळरान पडीक असल्यामुळं कटनाचं आहे. फक्त काळवटी शेती पिकत नाही, शेती पिकत पडीक माळ आहे. पडीक माळ आहे. बरं, बघा मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं निम्मरान कटनाचं, निम्मरान काळ्या मातीचं. बरं, आणि ह्या मैदानाकडे यायचं म्हटलं तर रस्ता कुठून कुठून कसा आहे? गोदरेज कंपनीच्या पुढे एक अर्धा किलोमीटर आलं की तळेकर वस्ती म्हणून वस्ती आहे, विंगावचीच आहे. तिथून म्हणजे तुमच्या घरापासून माझ्या घरापासून 1 किलोमीटर वरती कॅनलकडे रोड जातो. रोड जातो, तिथंच फाटी आहे. तिथंच लोकेशन आपल्या मार्फत शेअर केलं जाईल. हो, लोकेशन पाठवलं जाईल. बॅनर वगैरे रोडला लावली जाते. एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण टोटल फाट्या 12 फाट्या पाडले, 11 फाट्या पाडलेले आहेत. आतात मधलं अंतर किती ठेवले? 13 फूट अंतर आहे. बरं, खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? एकदा 10 ते 10 गट थांबू शकतील, काय अडचण नाही. त्याचबरोबर पुढं निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 300 फुटाची जागा आहे. प्लस तो उराटी आहे, त्यामुळे एवढी अडचण मला तर नाही वाटत की येईल. निकाल रेषेसमोर प्लेन रान किती आहे दादा? 100 फूट प्लेन रान आहे. तिथून पुढे 200 फूट पूर्ण चढ येतो, चढ आहे, उराटी. आणि त्यानंतर अजून कुठं त्याच्या आजूबाजूला पूर्वे साईडला आम्ही पूर्ण रान सपाट केलेलं आहे. जवळजवळ 600 ते 700 फूट रान आम्ही मोकळं केलेलं आहे. तुमचा पहिला एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला, त्यानंतर तुम्हाला भरपूर फोन आले. आता त्या रानामध्ये काय सुधारणा केल्यात? 100% आम्ही त्याच्यातून सुधारणा केलेली आहे. आम्ही पूर्ण पुढं गाडी थांबायला जवळ 700-800 फूट आम्ही रान आहे ना पूर्ण साफ केलेलं आहे. त्याच्यामुळे काय अडचण, ज्या झाडी होत्या बारक्या त्या काढल्या, तो काढलेले आहेत आम्ही. बरं, त्यानंतर आता तुम्ही ओपनचं मैदान घेताय, त्यामुळं वस्तुस्थितीला खराब तिथं पल्ला किती? 600 फूट पल्ला भरतोय. मित्रांनो, टेप टाकून आपण 600 फूट तिथं मोजलेला आहे. आता त्या किती पद्धतीने खालनं सोडतायत आणि पुढं किती पद्धतीने हे करतायत, तर तिथं ॲक्च्युअल पल्ला बरोबर 600 फूट भरतोय. त्यानंतर दादा, ज्या दिवशी मैदान संपवणार आहे त्या दिवशी मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार? पूर्वे साईडला आम्ही जवळजवळ 100% बॅरिकेड बनवणार आहे आणि पश्चिमेला आम्ही 300 फूट बॅरिकेड बनवणार. बरं, पूर्वेच्या साईडला 100% बॅरिकेड लावण्याचं कारण काय?
तिथे तर जरा तलावाचा होता, पण तलावात पाणी वगैरे नाही, पण थोडासा डाळ असल्या कारणाने. डाळ असल्यामुळं गाडीला वगैरे कुठल्या बैलाला दुखापत होऊ नये म्हणून आम्ही 100% बॅरिकेड तिथं बनवणार. बरोबर आहे. त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टी आहे, पुढे पण पट्टी आहे, खाली पण पट्टी आहे. खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच कोण काम करणार पाहणार? मला वाटतं कालिदास आप्पा घाटे काम करणार. त्याचबरोबर मैदानाचं समालोचन कोण कोण करणार? मयूर तळेकर आहेत आणि आमचे गावचे सचिव संतोष मोकाशी आणि दुसरं कोण बबलू भाया का कोळी, ते पण आहे. त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार? STC ला. बरं. त्याचबरोबर दादा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी, लाईट, सपोल असं काय? असं काही नाहीये. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, त्याचा मैदान सुरू होण्याच्या दिवशी योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, केलं जाईल. त्याचबरोबर या मैदानामध्ये नंदींना दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल. हो, घेतलेली आहे. ही नवीन फाटी, त्यामुळे तुम्ही या फाटीवरती एका दुसरा फेरा टाकून बघितलाय गाडीचा? हो, मी स्वतः माझ्याकडे बैल आहेत, मी स्वतः फेरा टाकलेला आहे. टाकलेला अंदाज त्याच्यामुळे घेतलेला आहे, काय सगळा थांबायचा. त्याच्यामुळे काय अडचण येत नाहीये. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? सर्व मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालकांना मी सांगू इच्छितो की जो 2-3 दिवस झालं इंस्टाग्रामवर वगैरे व्हिडिओ पडतात की फाटीला पुढं थांबायला जागा नाही किंवा अंतर कमी आहे, तर आमचं जुनं सुद्धा मैदान 600 फुटाचंच होतं, हे सुद्धा 600 फुटच आहे. तर मी सर्व बैलगाडा मालकांना मी सांगू इच्छितो की मी आपल्या माध्यमातून व्हिडिओ तर वगैरे आपण फाटीचा टाकलेलाच आहे, तर पुढं थांबायला वगैरे जागा सुद्धा आम्ही तयार केलेली आहे. अजून सुद्धा काम आहे, थोडं राहिलेलं काम आम्ही उद्या परत करणार आहे. तर मी सर्व बैलगाडा मालकांना सांगतो की कोणत्याही प्रकारच्या बुलतापांना बळी न पडता तुम्ही बहुसंख्येनं या मैदानात उपस्थित राहून आमच्या गावची शोभा वाढवावी ही विनंती. मित्रांनो, सरपंचांनी फाटीची जी वस्तुस्थिती आहे ती या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी मालकांना सांगितलेली. शेवटी बैलगाडी मालकांनी स्वतः निर्णय घेऊन आपला सहभाग नोंदवायचा आहे. त्याचबरोबर आता आपण वळूयात या मैदानाच्या नियम अटींकडे. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. दशरथ शंकर तळेकर, बरं. ह्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष. बरं. त्याचबरोबर दादा तुम्ही पोलीस खात्यामध्ये होता, आता सेवानिवृत्त झालाय. होय, बरोबर. बरं दादा, काय सांगाल कशा पद्धतीने यावर्षी गावामध्ये यात्रा उत्सव आणि बैलगाडा शर्यतीची तयारी सुरू आहे? आमच्या विंगावच्या या यात्रा कमिटीने बैलगाडा शर्यत आमची पूर्वंपार चालू असणारी आहे. त्याप्रमाणे आम्ही ज्या काही अटी असतील, शर्ती असतील, त्याप्रमाणे सर्व आम्ही त्या अटी शर्ती पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम पार पडतील. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनेच मैदान संपन्न होईल का? होय होय. ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ओपन बैलगाडा शर्यतीसाठी ज्या नियम अटी आहेत त्याच नियम अटी या मैदानामध्ये लागू होतील का सगळ्या? होय. या हे मैदान सुरू झाल्यानंतरने सकाळी समालोचकांच्या मार्फत लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? होय. आणि त्यानंतरच मैदान सुरू होईल का? होय. ज्या दिवशी मैदान संपन्न नाही त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील का? असतील. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली केलेली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली केलेली 2 टँकर. त्याचबरोबर मैदानात जाण्यासाठी जे तुमचे रस्ते त्या ठिकाणी ठिकठिकाणी योग्य ते दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत, बॅनर लावलेले आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व बैलगाडा शर्यतीच्या मालकांना आणि यांना सर्वांना मी विनंती करतो की कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. आम्ही चांगल्या पद्धतीचं मैदान बनवलेलं आहे, त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद.